बघा ना किती न्यायी आहेत ते भाऊजी. त्यांना अन्याय अजिबात सहन होत नाही. त्या बाबतीत ते कुणाचंही ऐकत नाही आणि इतके प्रेमळ आहेत. म्हणजे मला त्यांना खरं तर भेटताही नाही आलं, पण मला हवं होतं तसं केलं त्यांनी बरोबर. काय आता आमच्यात अंतर निर्माण झालंय, पण मनाने आम्ही एकमेकांना अंतर नाही दिलंय. मला पटलं आज खरंच. हॅलो भाऊजी. हॅलो हॅलो भाऊजी आहात ना? हाँ हॅलो वहिनी. हा तेच, त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू, खरंच थँक्यू. वहिनी काही लागलं तर मला फोन करा कधी पण तुम्ही. हो हो नक्की. ओके बाय. ठेवला काय? हे सगळं दुसऱ्याच्या फोनवर फोन करून चांगलं चांगलं बोलतात बघ. आमच्या फोनवर फोन करायला काय होतं यासनी मला काही कळत नाही. टाकले सरकार. काय झालं, तुला पण फोन आला? नाही, फोन नाही आला. मग कशाला आलायस? ते फुलपगारे सर आणि शिक्षक आलेत. शिक्षक दे पाठवून. हो हो. अरे ओंक्या, हे या शिक्षकांचे पगार जमा झालेत ना रे नक्की, का मोर्चा घेऊन आले बघ? आम्हाला वाटलं कुणाचेच पगार देणार नाहीत या, म्हणून मी डायरेक्ट फॅक्टरीत गेले. अगं बाई, मग काही गरज होती का? हो बाबा, गरज होती. काही गरज नव्हती. कसं आहे, तुला ना सवय लागली स्वतःचा अपमान करून घ्यायची, आणि आता सतत सतत नवऱ्याला भेटण्याचं निमित्त शोधत असतेस. माझ्या नवऱ्यालाच भेटायला निमित्त शोधत असते ना इरा, त्यात चूक काय? हा बरं, पुढे काय झालं ग? अगं मी फॅक्टरीत गेले तर अधिपतीने होतेच तिकडे, ओंकार भाऊजी होते. मग मी त्यांना सांगितलं माझा निरोप द्या अधिपतींना. मी विनंती केली आहे, सांगा की शाळेतल्या कुणाचेच, शिक्षकांचे, स्टाफचे कुणाचेच पगार केले नाही भुवनेश्वरी मॅडमनी. सगळ्यांचे पगार लवकरात लवकर करून टाका. ओंकार भाऊजींनी निरोप सांगितला अधिपतींना, आणि आई तुला सांगते त्यांना कळता क्षणी त्यांनी सगळ्यांचे पगार करून टाकले. इतकं छान वाटलं. असे आहेत माझे अधिपती, न्यायी आहेत. म्हणजे जी गोष्ट त्यांनी मुळात आधीच करायला हवी होती त्यासाठी तुला भीक मागावी लागली, आणि याचा तुला अभिमान वाटतोय? आहे मला अभिमान. मला माझ्या नवऱ्याचा, आमच्या नात्याचा अभिमान आहे. आणि आज जे घडलंय ना, त्यामुळे तर माझा विश्वास अजूनच ठाम झालाय की अधिपती न्यायी आहेत, प्रेमळ आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे. पगार ही खूप दुय्यम गोष्ट आहे ग आई, पण बघ ना, एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांच्या लेखी माझ्या शब्दाला किंमत आहे. माझा शब्द नाही खाली पडू दिला त्यांनी, आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची, माझ्यासाठी आणि आमच्या नात्यासाठी. शाला नाही म्हणून माणसानं. काय झालं? लय खुश दिसतोयास. नादू कुळा चहा झालाय. अगं शाळेतल्या पोरांनी गिफ्टच असलं भारी दिलं का नाही, लय भारी वाटलं. हा, काय दिलं? अगं असं छोटंसं हे दिलं ग, असं म्हणजे शाळा, त्याच्यात मास्तरीनबाई, आम्ही, आई साहेब, असं एक छोटंसं लय भारी करून दिलं होतं. अरे वा. गिफ्ट बघून असं वाटलं की त्या गिफ्टमध्ये जसं आहे तसं खऱ्या आयुष्यात का नाही आमच्या. तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहेस ना व? काय नाही शिल्पकार फिल्पकार, सगळं ठरलं तर होतं चांगलं, पण काय सगळं इस्फोट झाला आजी. अरे तिने सांजेचं असं बोलू नकच बाळा. हे बघ, काय इस्कोट फिस्कोट होत नाही बघ, समद ठीक होईल. काय कसं ठीक होणार? तू ठरवलंस का समद ठीक होईल बघ. म्हणजे सुनबाईला भेट, बोल तिच्याशी. अरे काय ना काहीतरी मार्ग निघालच की. काय भेटणार, तर नोटीसच पाठवली म्हणल्यावर. चुलीत घाल ती नोटीस. अरे अशा नोटीशी पिटिशीने नाती तुटत नसत्यात. तुमची गाठ ब्रह्मदेवानं बांधली आहे. गाठच तोडायची म्हणते असणे आता. मला नाही वाटत. अरे पोरगी जोडणारी आहे, तोडणारी नाही आहे. तू तिच्याशी नीट बोललास ना व, का समजा ठीक होईल असं मला वाटतंय बघ. अरे आता ना ग उशीर करूस. घरात जे काय चाललंय ना व थांबव, आणि घरची लक्ष्मी घरला परत येऊ दे बा. ठीक आहे, ते मी बघतो. तुला टेन्शन घेत जाऊ नको बरं काय आजी.
मी बघतो समोर जे आहे ते तरी आधी मिटवतो. आईसाहेब कुणीकडे आहेत? ते खोलीत बी दिसले नाहीत. बाहेर गेली ती. कुणीकडं? काय सांगितलं नाही. बरं धनाजीला सांग आईसाहेब आल्यावर मला पडदेशी सांगायला ये म्हणा. जरा बोलायचं त्यांच्या संग. काय महत्वाचं बोलायचंय काय? टेन्शन आहे काय? नाही टेन्शनचं काय नाही, बोलायचं आहे. हां. काय रे किती वेळ लागतो तुला चहा आणायला? हा माफ करा सरकार, थोडासा उशीर झाला. हा चल निघ आता. धनाजी जा आधिपतीला सांग आईसाहेब आलाय म्हणा. सांगतो आजी. थांब दानाजी, अधिपतीनं कशाला सांगायचं आम्ही आलोय म्हणून? अगं मला त्यानं तसं सांगितलं होतं सांगाया. म्हणजे अगं त्याला काहीतरी तुझ्याशी बोलायचंय. तो म्हणला आईसाहेब आल्या का कळव मला. जा धनाजी जा सांग त्याला. थांब दानाजी. अगं त्याला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. सकाळी बोलतो. अगं पण त्यानं मला निरोप सांगायला सांगितले ना व. दानाजी अधिपतीनं सांग आई साहेबांनी सांगितलंय सकाळी बोलतो म्हणून. जी सरकार. भुवे बोल की आत्ताच. आई आम्हाला आता बोलायचं नाही. एक तर आमचं डोसकं आधीच उठलंय आणि दुसरं म्हणजे अधिपती आमच्याशी काय बोलणार हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. काय? हेच शाळा बंद करू नका आणि आमचा संसार असा चालू ठेवा आणि आम्हाला दोन्ही बी नग आहे.